पाहिजे ना। ज्ञानेश्वरी अध्याय 8वा ब्रह्माक्षर निर्देश योग। ब्रह्माक्षर म्हणजे काय की ज्या ब्रह्माचा कधीही अक्षर होत नाही असा ब्रह्माक्षर, की ज्याचा अक्षर होत नाही, ज्याचा कधीच नाश होत नाही। मग असं ते ब्रह्माक्षर आहे कुठे, तर ते आपल्याच ठिकाणी आहे। ज्ञानोबा हे सांगतात की सगळं आपल्याकडेच आहे। आपण या ब्रह्मांडामध्ये आपलं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्व असलेल्या आपल्या या शरीरामध्ये ते ब्रह्माक्षर आहे आणि ते बाहेरही तेच आहे। म्हणून आत हरी बाहेर हरी, हरिणीमध्ये व्यापिले म्हणजे काय, आतलं ब्रह्मतत्व बाहेरच्या ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर या देहाचा पूर्णपणे निराश होतो आणि तो निराश झाल्यानंतर आपल्याला देहांत, आपल्या देहाचा अंत होतो। देहाचा अंत कधी होतो? मृत्यू म्हणजे देहाचा अंत नाही बरं का, कारण मृत्यू म्हणजे परत जन्माला यावं लागतं। उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे। मग मृत्यू कशाला म्हणतात, देहाचा अंत कशाला म्हणतात? मृत्यू म्हणजे परत जन्माला यावं लागेल मेल्यानंतर। मग देहांत म्हणजे काय, देहाचा अंत म्हणजे अंतकाली आपल्याला त्या ब्रह्माक्षरामध्ये, त्या ओंकार तत्वामध्ये, म्हणून प्रणव एक नाम हे अक्षर ब्रह्म, हे एकाक्षर ब्रह्म, त्या एकाक्षर ब्रह्माची एकरूप होऊन आपल्या त्या मनाचा लय पूर्णपणे लय व्हायला, मनोलय झाल्यानंतर ब्रह्मरंध्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या नाद ब्रह्मातून, त्या एकाक्षर नाद ब्रह्मातून आपल्याला ओंकार तत्वातून तिथे गेल्यानंतर आपल्याला नाद ब्रह्म चालू होतात आणि मग त्या नादातून आपल्या मनाचा लय होतो, मनोलय। आणि मनोलय झाल्यानंतर फक्त उरतं काय, तर ते नाद ब्रह्म। आणि म्हणून इथं लिहिले, म्हणून प्रणव एक नाम, प्रणव म्हणजे ते ओंकार तत्व, हे नाद ब्रह्म, हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम, आणि तेच माझं स्वरूप आहे। आपण नाही का म्हणतो की स्वरूप साक्षात्कार, स्वरूप साक्षात्कार। एकदा का माणूस स्वरूपाला मिळाला, स्वरूप साक्षात्कार झाला की त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकला। म्हणजे स्वरूप साक्षात्कार फार महत्वाचा आहे। म्हणून स्वरूप, आपण मनुष्य देह मिळाल्यानंतर आपण आपल्या स्वरूपाशी एकरूप होणं आणि त्या एकरूप होता होता आपला देह ठेवणं। म्हणून प्रणव एक नाम हे एकाक्षर ब्रह्म हे जो माझे स्वरूप परम स्मरत सांता, म्हणजे तिथपर्यंत जायला पाहिजे आपल्याला। आणि तिथे जाऊन ब्रह्मरंध्रात जाऊन त्या नाद ब्रह्माशी एकरूप होऊन आपला मनोलय झाल्यानंतर फक्त उरतं ते नाद ब्रह्म, फक्त उरतं ते प्रणव एक नाम एकाक्षर ब्रह्म, म्हणजे एकच अक्षर आहे ते। आणि ह्याचा उल्लेख आपल्याला दासबोधामध्ये रामदास स्वामींनी स्पष्टपणे लिहिलेला आहे। थोडक्यात सांगतो तुम्हाला, त्यांनी काय लिहिलं आहे की हम जो आहे, हम या सोहम तत्वातला जो हम आहे तो आकाश बीज आहे आणि त्या हम मध्येच ते प्रणव तत्व आहे। शेवटी हम उरते बरं का। आपण ब्रह्मरंध्रात गेल्यानंतर त्या सोहम तत्वाचं ध्यान करता करता फक्त हम उरते आणि त्या हमचा नाद ब्रह्म चालू होतो, चालू होतो। आणि तो जो नाद ब्रह्म आहे तो आकाश बीज आहे, तो आकाश बीज आहे। आणि त्या आकाश बीजाचा अनुभव घेता घेता आपण त्या प्रणव एकाक्षरामध्ये आपल्याला स्वतःला, आपला मनाचा लय करता यायला पाहिजे। म्हणून आकाश मार्गे गुप्त पंथे, जाणते योगी समर्थे, इतरांस गुह्यार्थे सहसा न कळे, रामदास स्वामी सांगतात।
आकाश मार्गे गुप्त पंथे, आकाशात जाणं, आकाश म्हणजे ब्रह्मरंध्रात, ब्रह्मरंध्रात जाण्याचा जो गुप्त मार्ग आहे, आकाश मार्गे गुप्त पंथे जाणती योगे समर्थे, म्हणजे ते योगी लोकांनाच जमतं, जे संत आहेत त्यांनाच जमतं, संतांनाच जमतं. इतरांचं गुह्यार्थे सहसा न कळे, इतरांना हे कळत नाही. आणि म्हणून तर जगाला जे काय ज्ञान सांगायला आपण जातो, गुह्य ज्ञान, ते लोकांना का कळत नाही? तर त्यांच्याकडं हे नाम नाही, ते ध्यान करत नाही. हम हे आकाशाचं बीज आहे, सो हम हा आकाशाचं बीज आहे. आणि ते आकाश बीज आकाशामध्ये विलीन होतो. आलाय कुठे? आकाशामध्ये. आणि आकाशामध्ये विलीन होतो. आणि म्हणून त्याला प्रणव एक, नाम एक, हे एकाक्षर ब्रह्म एकच आहे. त्याने एकच सर्व घटी राम देहाधी एक, त्याला म्हणतात एकाक्षर. आणि त्या एकाक्षराची आपल्याला ओळख घेता घेता त्याच्यामध्ये आपल्याला विलीन होता यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विलीन झाल्यानंतर, एकदा दुधाचं तूप झाल्यानंतर परत दूध होत नाही, तसं एकदा भगवंती मिळाला तो संसारी परत नाही आला. म्हणजे आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर त्या प्रणव अक्षरामध्ये जाऊन आपल्याला स्वतःच्या मनाचा लय करता यायला पाहिजे. आणि मनोलय झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं का. जोपर्यंत आपण देहबुद्धीवर आहोत, जोपर्यंत आपण मनाकडे आहोत, आणि म्हणून परमात्मा कुठे आहे? तर मनाच्या पलीकडे आहे. म्हणून त्याला असं मनातीत, देहातीत असा शब्द वापरलेला आहे. नामातीत म्हणजे नामाच्याही पलीकडे आहे. रामदास स्वामी सांगतात की मनातीत काय सांगितलं आहे की परब्रह्म नामातीत म्हणजे नामाच्या पलीकडे पण आहेत. मग ज्यांच्याकडे नामच नसेल त्यांचा देहाचा अंत होईल का? नाही, परत यावं लागेल त्यांना जन्माला. परब्रह्म ते नामातीत आहे सांगतात रामदास स्वामी. मग नामाच्या नामातीत म्हणजे नामाचा नाद संपल्यानंतर जी अवस्था राहते शून्याच्याही पलीकडे, त्या अवस्थेला जाणं म्हणजे परमात्म तत्वामध्ये विलीन होणं. आणि ही सगळी प्रक्रिया आहे बरं का. या प्रक्रियेच्या माध्यमातून श्री गुरुने दिलेली प्रक्रिया आहे. आणि श्री गुरु नायके पूर्ण कृपा करतात आपल्यावर. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख दाविले मज डोला. बघा, माझं सुख होतं ते मला दाखवलं. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, त्या भगवंताशी, त्या वस्तूशी एकरूप कसं व्हायचं, प्रेम कसं करायचं तिच्यावर, त्या भगवंतावर आपला जीव कसा लावायचा. दिधली प्रेम कळा, ती कला आहे. ज्ञान मुद्रा म्हणजे मुद्रा कशी लावायची, मुद्रा कशी लावायची, आणि त्या ज्ञान कैवल्य अवस्थेमध्ये कसं जायचा. मुद्रा ती पाचवी, लावून लक्ष, आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. मुद्रा ती पाचवी मुद्रा आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि ज्ञान कैवल्य म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आहे. ह्याचा ही ज्ञानोत्तर भक्ती कशी करायची ते श्री गुरु सांगतात. असं इथून सांगून तुम्हाला कळणार नाही, कारण ते अंतःकरणीचा भाव आहे, तो अंतःकरणीची अवस्था आहे. म्हणून जाय कृष्णचे होय आपण, तवे कृष्णचे होय आपल्या अंतःकरण, मग संकल्पाच्या अंगणी वळंगती सिद्धी. इथंच सांगितले या 8व्या अध्यायामध्ये. जो कृष्णची होय आपण, तो कृष्णच होय आपलं अंतःकरण, मग संकल्पाच्या अंगणी वळंगती सिद्धी. ज्ञानवरा सांगतात, जो कृष्णच होय आपण, कृष्ण 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 म्हणता आपण कृष्णमय होऊन जातो, आपलं अंतःकरण कृष्णमय होऊन जातो. जेव्हा कृष्णची होय आपण, एखादा माणूस आहे त्याला एखादा पेशंट बरा करायचा आहे, तर त्याला डॉक्टर व्हावं लागतो. डॉक्टरची भाषा समजावी लागते त्याला. इंजिनियर व्हायचं असेल इंजिनियरची भाषा, मग तसं त्याने अभ्यास करावा लागतो त्याला. डॉक्टरसाठी अभ्यास आहे, इंजिनियरसाठी अभ्यास आहे, वकिलीसाठी अभ्यास आहे, सगळ्यांसाठी अभ्यास आहे. मग परमात्मा प्राप्तीसाठी अभ्यास नाही का हो?
म्हणून या लागी पांडवा तो अभ्यासी मज मिळे. अरे अर्जुना, तुला मला भेटायचं असेल तर अभ्यास करावा लागेल, अभ्यास योग आहे. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. आणि अभ्यास करावा लागेल बरं का. अभ्यास म्हणजे ध्यान, अभ्यास म्हणजे वाचणं नाही, अभ्यास म्हणजे ऐकणं नाही, अभ्यास म्हणजे त्या परमात्मा तत्वाशी, त्या ओंकार तत्वाशी एकरूप होऊन आपल्याला आपल्या देह ठेवता आला पाहिजे. का झाकली या घटीचा दिवा, लिहिलं की नाही. नेने जे काय झाले केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तर या परमपुरुषाचे नाम तो माझे निजधाम होऊन ठाके. हे ज्ञानोबारांनी सांगितलंय. इथं पण तेच सांगतं, तैसे ओम हे स्मर सरे आणि तेथेची प्राण पुरे. मग प्रणवांती उरे पूर्ण घन, प्रणवांती उरे पूर्ण घन म्हणजे तो सुख आहे, तो स्वरूप आहे आपला. प्रणव पण थांबला जातो, एकाक्षर पण थांबला जातो आणि त्याच्यानंतर जे उरतं तुका म्हणे मन मुरे, मग जे उरे ते तुझं स्वरूप हो. तुकाराम महाराज शॉर्टकट मध्ये लिहिलं आहे, तुका म्हणे मन मुरे. मनाचं काम काय, संकल्प विकल्प तयार करणं, इच्छा प्रकट करणं, वासना तयार करणं, कल्पना तयार करणं. मग मनाची धाव थांबली, तुका म्हणे मन मुरे, मग जे उरे मनाची धाव थांबली. मग जे आपल्याकडं उरतं चिदघन ओंकार तत्व, प्रणवाक्षर, एक प्रणवाक्षर उरतं ते तू, ते आपलं स्वरूप आहे. तुका म्हणे मन मुरे, मग जे उरे ते तू, मग ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपापर्यंत जाणं हे प्रत्येक साधकाचं काम. संत याच मार्गाने गेले. म्हणून संत ज्या मार्गाने गेले तो मार्ग कोणी घेत नाही, त्या मार्गाला कोणी जात नाही. आम्ही नेहमीच बोलतो की नाही, संतांच्या मार्गाने चला. संत, प्रत्येक संत ह्याच मार्गाने गेलेला आहे. म्हणून ज्याच्याकडे अनुग्रह नाही ती भक्ती काहीच कामाची नाही. अनुग्रह पाहिजे, अनुग्रहाशिवाय नाही होते. ज्ञानोबाराने सांगितले अनुग्रहाशिवाय नाहीच होत. प्रत्येक संतांनी एकामेकाच्या डोक्यावर हात ठेवून अनुग्रहित केलेला आहे प्रत्येक संतांना. आणि म्हणून संत त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाले. नवे नवे परब्रह्म तत्व त्यांच्यामध्ये येऊन वास्तव्याला आलं आणि त्यांनी सगळे ग्रंथ लिहून घेतले संतांकडून. विचार करा, ज्यांना लिहिता येत नाही, ज्यांना वाचता येत नाही, अशा संतांनी अभंग लिहिले की ज्याचा कधीच भंग होत नाही. ज्या आपल्याला वकील, डॉक्टर, इंजिनियर लोकांना कळत नाही. विचार करा, त्यांना PhD करावं लागतं. त्याच्यावर अज्ञानी लोकांच्या लिहिलेल्या अभंगावर PhD केली तरी पण कळत नाही. म्हणून लिहिले का नाही, वेदांनाही नाही कळला अंत पार ह्याचा, कानडा राजा पंढरीचा. वेदांना पण कळत नाही. वेद पण सांगतात नकळे नकळे नेती नेती, ऐशे बोलत असे वेदश्रुती. नकळे नकळे नेती नेती म्हणजे मला कळत नाही असं वेद, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पर्यंत सांगतात. तेथे मजमूर्खाची मती पवाडेल कायची, म्हणजे एवढं व्यापक स्वरूप आहे परमात्म्याचं. रामदास स्वामी सांगतात, मी एक मूर्ख, मला तरी काय कळेल तिथे. बघा, संतांनी पण स्वतःला कमी लेखलं हो, तर आपली काय दिशा तिथे. पण आपण करत राहायला पाहिजे. समजलं का. आता आपण या एकनाथी आपला ज्ञानेश्वरी अध्याय 8 आणि त्यातला श्लोक क्रमांक 14 आपण सुरुवात करूया. 14वा श्लोक आणि ओवी क्रमांक आहे 124. जे विषयांशी तिळांजली देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वावुनी, माते हृदयी सुनी भोगिताती. काय सांगतात बघा. काय सांगतात की जे विषयांना तिलांजली देऊन, बघा हे सगळं जे आहे ह्याला एकमेव कारण काय, आपल्याला हे नाम प्रगट होत नाही,
त्या भगवंताचं ध्यान लागत नाही. याला एकमेव कारण काय सांगतात, तर तिलांजली विषयांशी तिलांजली देऊनी. मनुष्य विषय टाकतच नाही, त्यांना तिलांजली देतच नाही. म्हणजे संपूर्ण विषय आपल्या पिंडात घेऊन आपण भगवंताची भक्ती करायला गेलो तर ते प्रगट होणार नाही. ते कसं आहे माहिती का, एखादा माणूस पोहायला निघालाय, गळ्यामध्ये 10 किलोचा दगड घेऊन पोहायला निघालाय. आता मला सांगा, तो तरेल का बुडेल? तसं आपण काय केलंय, हे विषय जड आहेत, अहंकार जड आहे, हे गुण पण जड आहेत. 10 किलोची दगड परवडेल, पण ते विषय परवडायचे नाही. आपण या प्रपंचामध्ये संपूर्ण विषय आपल्या पिंडात ठेवून आपण भगवंताला प्राप्त करण्याचा विचार करतो, तर हे कदापि शक्य नाही. म्हणून गेले ते जे विषयांची तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरील निगड वावुनी. बघा काय सांगतात, विषयांना तिलांजली द्यावं लागेल आणि प्रवृत्तीवरील निगड वावुनी, आणि प्रवृत्ती आपली टाकायला लागेल. आपल्याला जी प्रवृत्ती, आपल्याला प्रवृत्ती चाले अधोगते, म्हणजे प्रवृत्तीच आपल्याला अधोगतीला घेऊन जाणार. संत रामदास सांगतात, प्रवृत्ती चाले अधोगती, निवृत्ती झाले वृद्धमुखे, आणि वृद्धमुखे नाना सुखे, हे विवेके जाणते. वृद्धमुखात गेलात, वृद्धमुखे आपण चाललं आपलं नाम, तर आपल्याला तिथं सुख आहे हो ब्रह्मरंध्रात. वृद्धमुख म्हणजे काय, तर मूळाधार चक्र ते ब्रह्मरंध्र, त्याला वृद्धमुख म्हणतात. आणि वृद्धमुखे नाना सुखे, हे विवेके जाणती. आपल्याकडे विवेक नाही, आपल्याकडे वैराग्य नाही, आपल्याकडे त्याग नाही. आपण अजून तामसिहार घेत असो, आपण अजून व्यसनातून मुक्त झालेलो नाही आहोत, कसं काय परमात्म्याची प्राप्ती होईल? जे विषयांशी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरील निगड वावुनी, माते हृदय सुनी भोगिताती. बघा काय करतात, की मला हृदयामध्ये धारण करतात, मला हृदयामध्ये साठवून सुखाचा उपभोग घेतात. ज्यांनी विषयांना तिलांजली दिली, ज्यांनी वैराग्य धारण केलं, ज्यांनी विवेक आतमध्ये प्रगट केलं, त्यांच्या हृदयामध्ये भगवंताला सांगायला लागत नाही. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. आत्मसुख तुमच्या आतमध्ये आला की तुम्हाला सगळ्या विषयांचा वीट येतो. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर रिते केले रिते. देह तुमचा अखंड हरिनामामध्ये गेला. विठ्ठल 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 जो तुमचा नाम असेल तो, त्या हरिनामामध्ये ज्यांनी ध्यान केलं अखंड, बरं का, 1 सेकंद पण थांबला नाही. आणि जर तुमचं ते भजन अखंड चाललं तर तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर रिते केले. म्हणजे सर्व विषय आपल्याला सोडून जातात. जोपर्यंत आपल्याकडे विषय आहे तोपर्यंत भगवंत म्हणतो मी तुमच्यामध्ये नाहीये. आणि जे कोणी तामसी आहार खाऊन, तामसी आहार घेऊन एखादा माणूस परमार्थ करत असेल तर त्याचा हा भ्रम आहे की मी देवाची भक्ती करतो. ज्यांच्याकडे संपूर्ण विषय भरलेले आहेत अंतःकरणामध्ये, त्याला असं वाटत असेल की मी देवाची भक्ती करतो, हा त्याचा भ्रम आहे. ज्यांच्याकडे अजिबात विरक्ती नाही, वैराग्य नाही, त्याग नाही, ते स्वतःला असं समजत असतील की आम्ही परमार्थ करतो, अजिबात नाही. कारण इथं तेच सांगतात, काय सांगतात, की जे विषयांशी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावनी, माते हृदय सुनी भोगिताती. भगवंताचा हृदयामध्ये आपल्याला नामस्मरण करण्यासाठी कोणतेच विषय आपल्याकडे नाही पाहिजे. काम नाही, क्रोध नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, दंभ नाही, संशय नाही, काम नाही झालो पाहिजे, रिकामा पाहिजे हो. एकदम रिकामा व्हायला लागेल तुम्हाला, तरच आपल्याला हे भजन जमेल. मग रिकामा होणं म्हणजे काय? रिकामा होणं म्हणजे आपल्याला जे काय उद्योगधंदा दिलेला आहे, कामधंदा दिलेला आहे,
जो काही काम आपल्याला दिलेलं आहे तो काम करता करता भगवंताचं भजन अखंड चाललं पाहिजे. उठताना, बसताना, खाताना, जेवताना, झोपताना, उठताना सगळ्या स्थितीमध्ये त्या भगवंताच्या नामाचा विसर पडलाच नाही पाहिजे. तरच आपल्याला ते विषय विषय आपल्याकडे येऊ शकत नाही. आणि जर आपल्याकडे विषय येतात याचा अर्थ आपलं भजन बंद पडलेलं आहे. हा चिन्ह तुम्ही लक्षात ठेवा, ही खूण लक्षात ठेवा की आपल्याकडे विषय येतात याचा अर्थ आपलं भजन नाही, आपलं भजन बंद पडलेलं आहे किंवा आपल्याला ओरिजिनल भजन मिळालं नाही. जो आदी अनादिकाळचा जो भजन आहे, आदी अनादिकाळचा जो नाम आहे तो आपल्या हातात आला नाही. म्हणून आपल्याला विषय आपले इकडे तिकडे इंद्रिय आपली भरकटतात. ही स्वतःची आत्मपरीक्षा स्वतःच करा, लांब जायची गरज अजिबात नाही. तुकाराम महाराज बोलले की नाही, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल आहे, म्हणजे अखंड हरिनामाचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचा गजर अखंड माझ्या हृदयामध्ये चालू होता. आणि म्हणून काम क्रोध घर केले रीते, म्हणजे ताबडतोब काम आणि क्रोधांनी, लोभांनी, मोहांनी, संशयांनी, सगळ्या विषयांनी माझा देह खाली केला आणि फक्त विठ्ठल आतमध्ये राहिला. तो जनाबाई म्हणते की नाही, आत विठ्ठल कोंडीला, म्हणजे काय, सोहम शब्दाचा मारा केला, आत विठ्ठल कोंडीला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे ना सोडी तुझला. का सांगतात बघा, असं का बोलतात ते? तुम्ही जरा याच्यावर आत्मपरीक्षण करा हो. ज्याने त्याने विचार करा, नीट विचार करा, चांगल्या विचाराने परमार्थ करा, अविचाराने परमार्थ करू नका. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. जगामध्ये जी काय दिशाभूल चाललेली आहे तिकडे आपण जाऊ नका. दिशाभूल आहे सगळीकडे, प्रपंचामध्ये दिशाभूल आहे, परमार्थामध्ये दिशाभूल आहे. कारण हा काय माहिती का, हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत तिथे, आणि ते काय करतात, भुलभुलया करतात. परिभोगितया आरानुका, परिभोगितया आरानुका, भेटणे नाही क्षुधाधिका, तेथ चक्षुरादी रंका कवन पांडू. त्यांना त्या समाधानातून भूक वगैरेची आठवणी राहत नाही. मग गरीब बिचाऱ्या नेत्राधिकांचा तिथे काय पाड, गरीब बिचाऱ्या नेत्राधिकांचा तिथे काय पाड. त्यांना त्या समाधानात भूक वगैरेची आठवणी राहत नाही. म्हणजे एकदा का त्या हरिनामाचा भजन चालू झाला की समाधान लाभतो, आणि समाधान आला की माणसाची भूक पण लागत नाही माणसाला. तान भूक हरपून जाते. लिहिले की नाही, तुझ्या मुरलीन तान भूक हरली ओ, नकवा जाऊ श्री हरी मुरली. याचा अर्थ काय, की मुरली म्हणजे काय, मुरली म्हणजे बांसरी. पण कुठली बांसरी सांगितली, आतली बांसरी सांगितली बरे का, हरिनामाची बांसरी सांगितली. एकदा का ती हरिनामाची बांसरी आपल्याला वाजायला लागली का आपली तहान भूक सगळा माणूस विसरून जातो, प्रपंच विसरून जातो माणूस, कामधंदा उद्योगधंदा सगळा विसरतो आणि त्या हरिनामाशी एकरूप होतो. ती मुरली सांगितली बरं का. नाही तर आपण ही बांसरी समजणार, ही बांसरी काय दाखवले, हे प्रतीक दाखवलंय प्रत्येकाला. पण खरी मुरली कोणती, ते नाद ब्रह्म जे आपल्या आतमध्ये सुरू होतो, आणि आतमध्ये आपल्याला त्या नाद ब्रह्माचा आवाज येतो. आणि त्याला काय नाव दिलेलं आहे, प्रणव एक नाम एक अक्षर. ते प्रणव, त्याला काय म्हणतात, त्याला प्रणव म्हणतात, त्याला कोणी बासरी म्हणतात, कोणी मुरली म्हणतात. परिभोगित या आरानुका, त्यांना त्या समाधानातून भूक वगैरेची आठवण राहत नाही. एकदा का विषय आपल्याला सोडून गेले का हरिनामाचा अखंड गजर चालू होतो, अखंड बर का. पण जोपर्यंत पिंडामध्ये विषय आहेत तोपर्यंत आपल्याला याची जराही अनुभूती येणार नाही, जराही बरं का, काडी मात्र अनुभव येणार नाही. का, म्हणून तर लिहिले की नाही, ज्ञानवाला सांगतात, तो काम सर्वता जाये, जायाच्या आत्मसंतोषी मन राहे, तोची चितप्रज्ञ होय मनुष्य जान. तो काम सर्वता जाय, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. तो काम विषय आहे ना, तोच काय करतो, मनाला इकडे तिकडे भरकडून टाकतो.
काम काय करतो माणसाला, म्हणून कामानेच काढले घाम कलियुगामध्ये. काम वासना हीच सगळ्यात काय, सगळ्यात घातक आहे माणसाला. कित्येक ऋषीमुनींना भ्रष्ट करून टाकले या वासनेने, आणि ती वासना संतांनी सहज घालवली आणि संत देव झाले. संतच देव झाले, संततेचे देव बघा. आणि म्हणून काम जे आहे, विषय जे आहेत, विषय जनित जे जे सुख ते तेच आहे परम दुःख. पूर्वी सुखांती दुःख नेमस्त आहे. विषय जनित जे जे सुख, विषयामध्ये आपल्याला सुख वाटतो, पण रामदास स्वामी सांगतात तेथेच आहे परम दुःख. विषय माणसाला भोगताना सुख वाटतं, पण ते दुःख आहे तो. पूर्वी सुख आधी दुःख नेमस्त आहे. म्हणजे ते भोगताना माणूस मजा वाटतो, पण जेव्हा त्याची बिलं येतात तेव्हा माणूस काय करतो, आटापिटीला येतो, दुःखाला कारणीभूत होतो. पूर्वी सुख आणती दुःख नेमस्त आहे. गळ गिलता गोड वाटे, ओढून घेता घसा फाटे. बघा, जसे एखाद्या माशाने त्याला आमिष दाखवला, त्याला गांडूल लावला त्या गळाला, आणि माशाला वाटलं बरा गांडूल मिळाला, ताबडतोब त्याने झेप घेतल्याबरोबर घशाला अडकला गळ त्याच्या. गळ गिलता गोड वाटे, ओढून घेता घसा फाटे. बघा, तसे आपल्याला काय करतात, तो कोळी बसला होता त्याने लगेच खेचला वरती त्या माशाला. तसं आपल्याला हे विषय बसलेले आहेत, ते विषय काय करतात, आपल्याला ओढून घेतात आणि आपल्याला लक्ष 84ला घेऊन जातात. ऐनाच्या बैनानं 84ला घेतल्याशिवाय राहीना, 84ला घेऊन जातात आपल्याला. मग सगळीकडे त्रास कोणाचा आहे, तर विषयांचा त्रास आहे. विषय सुख हे काही बोलणेच नाही, परी काही केल्या मूर्ख न सेविता न सरे. बोलण्यासारखं नाहीच आहे, पण ते भोगल्याशिवाय प्राणी राहतच नाही हो. आणि सगळा दुःख कुठे आहे, तर त्या विषयामध्ये सगळा दुःख भरलेला आहे. मग गरीब बिचाऱ्या नेत्राधिकांचा तेथे काय पाड. काय लिहिले, गरीब बिचाऱ्या तेथ चक्षुरादी रंका कवन पांडू. ऐसे निरंतर एकवटले, ज्यांतकरणी माझ्याशी लिगटले, मी चिहून आटिले उपासी. अशा रीतीने निरंतर माझ्या एक रूपास पावलेले आपले अंतकरणात माझ्याशी तल्लीन झालेले व मधुरूप होऊन ते माझीच सेवा करणारे आहेत. बघा काय सांगतात इथे, भगवंत सांगतो अर्जुनाला, असे निरंतर एकवटले. निरंतर म्हणजे त्या हरिनामाशी जराही हरिनामापासून लांब गेलेले नाही. निरंतर भजन करणारे एकवटले, ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी, तेव्हाच तयाची चिंतावनी मजची पडली. ज्ञानोबा सांगतात, ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी, तेव्हाच तयाची चिंतावनी मजची पडली. ज्ञानोबा सांगतात, मला त्यांची चिंता असते. ते सर्व शक्ती लावून जेव्हा माझं भजन करतात, सर्व संसाराचा आटापिटा बाजूला ठेवून जेव्हा माझ्या भक्तीमध्ये रममान होतात, माझ्याशी मद्रूप होतात, तेव्हाच त्यांची मला चिंता लागतो. भगवंत म्हणतो, तेव्हाच तयांची चिंतावनी मजची पडली. मला त्यांची चिंता लागते का, ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी, तेव्हाच तयांची चिंतावनी मजची पडली. ज्या वेळेला भजनाला सुरुवात करतात तेव्हाच भगवंत म्हणतो, मला त्यांची चिंता लागते का, कारण माझं भजन करतात आणि मी त्यांना टाकू शकत नाही. आणि खरोखर जो भजन करतो, अखंड चिंतन विठोबाचं करतो, जो सातत्याने भजन करतो, भगवंत त्यांना एक क्षण पण बाजूला करू शकत नाही. भगवंताला फक्त आणि फक्त काय आवडतो, भजन आवडतो. भजन, भगवंताला काय आवडतं, भजन. आणि ते भजन ज्याला जमलं, तुम्ही किती ज्ञानी, ह्याला किंमत नाही. तुम्ही किती वेद वाचले, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे वाचली, यालाही किंमत नाही. तुम्ही किती भजन केलं,
ह्याला किंमत आहे फक्त. किंमत कशाला आहे? भजनाला किंमत. भजनानंद, भजनातून आनंद मिळतो. आणि ज्ञान काय? ज्ञान अंतकाळी माणसाला त्रास देतो. कारण ज्ञानाचा माणसाला गर्व होतो. जसा संपत्तीचा गर्व होतो, जसा रूपाचा गर्व होतो, सुंदरतेचा गर्व माणसाला आहे, ज्ञानाचा गर्व आहे, अनेक प्रकारचे गर्व आहेत. आणि हे सर्व गर्व आपल्याला टाकून द्यायचे असतील तर आपल्याला शीतल आणि शांत व्हायचं असेल भगवान शंकरासारखा, भगवान शंकरांनी अखंड जप केला. जो भगवान शंकरांनी जप केला तोच जप आपल्याला दिलेला आहे. आणि भगवान शंकरांनी विष पिऊन पण त्यांनी काय केलं? पचवून टाकलं त्या नामातून. एवढी त्या नामाकडे शक्ती आहे. आणि ती शक्ती आपल्या आतमध्ये प्रकाशित झाली पाहिजे. असे निरंतर एकवटले जे अंतकरणी मजशी लिगटले. म्हणजे अंतकरणामध्ये त्यांनी काय केलं? माझंच ध्यान केलं, मीच होऊन आटले. म्हणजे काय? माझी सेवा करत बसले आणि उपासितेने उपासना माझीच करत बसले. म्हणजे अखंड माझी सेवा केली ज्यांनी, तया देहावासानं जय पावे ते तीही माते स्मरावे. मग म्या तरी पावावे तरी उपासती ते कायसी. काय सांगतात? त्याचा अंतकाल समीप यावा आणि त्यांनी माझे स्मरण करावे आणि नंतर मी त्याच पावावे. तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग? म्हणजे असं जे निरंतर भजन करतात त्याच्यासाठी भगवंत सांगतो अर्जुनाला, बघ ज्यांनी भजनाला आरंभ केलेला आहे आणि ज्यांनी प्रबल इच्छा केली की भगवंताला याच देहामध्ये, भगवंताला याच जन्मामध्ये, याच देह, याच डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा, असं ज्यांनी जिद्द केली, ज्यांनी जिद्द पकडली आणि ते 5 पावलं माझ्याकडे आले माझ्या प्राप्तीची इच्छा ठेवून, तर मी 100 पावलं त्यांच्यासाठी पुढे जाईन. इथं हे सांगतात या वहीमध्ये, तया देहावसान जाई पावे. मग ज्या वेळेला त्यांचा देहावसान होतो म्हणजे मरण समयी, ते ताई तीही माते स्मरावे. त्यांनी माझं भजन करावं, मग म्या जरी पावावे, मग त्यांना मी पावावा तरी उपासती ते कायसी. असं मी त्यांच्याकडून कधीच अपेक्षा करत नाही की अंतकाली त्यांनी माझं भजन करावं, अशी मी देव म्हणतो मी कधीच त्या साधकाकडनं अपेक्षा करत नाही. कारण त्यांनी भजन सुरू केलेलं आहे तर मला प्राप्त करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि ते जर 5 पावलं जर पुढे आले तर मी 50 पावलं त्यांच्यासाठी, 100 पावलं, 1000 पावलं त्यांच्यासाठी मी धावून येतो. म्हणजे भगवंताला आपली चिंता आहे. हो, चिंता कोणाला आहे? भगवंताला आपली. पण आपण भजन करण्याची चिंता आपल्याला पाहिजे आणि आपल्याला तारण्याची चिंता भगवंताला आहे. पण आपल्या भजन करायला पाहिजे, आपण नामस्मरण पाहिजे, आपलं अखंड चिंतन विठोबाचं पाहिजे, आपल्याकडे अखंड चिंतन पाहिजे. तर भगवंताला आपली काळजी लागते. मग कलियुगी उद्धार हरीचं नाम आहे. म्हणजे काय? हरीच्या नामातूनच आपला उद्धार आहे. आणि तो नाम देणारा श्री गुरु जीवनात येत नाही, अनुग्रहित करत नाही. बघा, आत्ताच मी नवनाथ ग्रंथ वाचला, त्याच्यामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलंय की भगवान दत्त महाराजांनी, भगवान शंकरांनी, दत्त महाराजांनी त्या मच्छिंद्रनाथाला अनुग्रहित केलेला आहे, डोक्यावर हात ठेवून. पहिल्याच अध्यायामध्ये लिहिलंय. तसंच तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. जर शिवलीला अमृत वाचला तर त्याच्यामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये कलावती आणि दाशहरी राजा, कलावतीला पण अनुग्रहित केलेला आहे, दाशहरी राजाला पण श्रीगुरूंना शरण गेलेला आहे आणि गर्गमुनीने त्याला पण काय केलेलं आहे? अनुग्रहित केलेला आहे. म्हणजे अनुग्रहाच्या क्रियेतून सर्व आपल्याला काय होतो? सर्व ज्ञान होतो. जे योगी होऊन गेले, जे संत होऊन गेले, जे ऋषीमुनी होऊन गेले,
त्यांनी प्रत्येकाने गुरु केलेला आहे आणि गुरुने डोक्यावर हात ठेवून जोपर्यंत अनुग्रहित करत नाही तोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होत नाही. ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलूच नाही. पै रंकू एक आडलेपणे काकुळ काकुळ ती धाव धाव गा म्हणे. तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज. परी रंकू एक आडलेपणे काकुळ ती धाव धाव गा म्हणे. एखादा माणूस रंक आहे, संकटात सापडलेला आहे. काय सांगतो भगवंत अर्जुनाला, एखादा माणूस संकटात सापडलेला आहे आणि अशा या गरीब मनुष्याने मोठ्या काकुळतेने धाव रे धाव म्हणून देव माझा धावा केला, तर त्याचे दुःखाचे निवारण करण्याकरता मला जावे लागत नाही काय? मग तुम्ही तर अनुग्रहित आहात. ज्याने अनुग्रह घेतले त्याला चिंता करायची गरजच नाही. पण एखादा माणूस गरीब आहे, संकटात सापडलेला आहे आणि त्याने देवाचा धावा केला, तर देव म्हणतो मला त्याच्यासाठी मला धावून जावा लागतो. मग तुम्ही तर सद्गुरूचे चेले आहेत, तुम्ही सद्गुरूंचे दास आहात. संतांचे तुम्ही दास्य भक्ती करता, संत वचनावर तुम्ही चालता. मग मला तुमच्यासाठी धावून यावं लागणार नाही का? 100% मला धावून यावं लागेल. आणि म्हणून काय करा, प्रत्येकाने भगवंताच्या नामावर श्रद्धा ठेवा. भगवंताचं नाम आपल्याला तारेल. नाम जपू यज्ञ तो परम बाधून सखे स्नानादी कर्म. नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. नामच परब्रह्म आहे, तोच आपल्याला तारेल. नामच परब्रह्म आहे. आणि भक्ता ही त्याची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा. म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखा नवा. आणि माझे जे भक्त आहेत, भगवंत म्हणतो माझे जे भक्त आहेत त्यांच्याशी जर मी असेच आचरण ठेवले तर त्यांनी मग माझ्या भक्तीची हाव का करावी. म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नको. काय सांगतात इथे की माझे जे भक्त आहेत त्यांच्याशी जर मी असेच आचरण ठेवले तर त्यांनी मग माझ्या भक्तीची हाव का करावी. म्हणजे साध्या एखाद्या माणसाने जर माझा धावा केला माझा गरीब माणसाने जो संकटात पडलेला आहे, तर मी त्यांच्या हाकेला धावून जातो. तर मग तुम्ही तर साधक आहात, तुम्ही तर अनुग्रहित आहात, तुम्ही तर प्रबोधाचं चिंतन करता, तुम्ही अखंड ध्यान करता, अखंड माझं ध्यान करता. मग तुम्ही चिंता का करता? एक सर्वसामान्य माणसाने हाक मारली तर मी धावून जातो. तर मग तुम्हीच तर माझे कोण आहात? तर तुम्ही दास्य भक्ती करता संतांची, मग मी तुमच्यासाठी धावून येणार नाही का? म्हणजे काय केलं आपल्याला? भगवंताने आपल्याला धीर दिलेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या हाकेला मी धावून जातो. मग तुम्ही तर माझे रात्रंदिवस अहोरात्र भजन करता, मग मी तुमच्या हाकेला मी धावून येणार नाही का? मग तुम्ही भक्तीची हाव कशाला करता? असं म्हणतात. कशाला हाव करता भक्तीची? तुम्ही करत राहा, सातत्याने निरंतर चिंतन करत राहा. म्हणजे धीर सोडू नका. अंतकाली मी काय करेन? तुमच्या मदतीला मी तुमच्या आतमध्ये हृदयामध्ये राहून तुम्हाला माझ्याकडे घेऊन येईन. नाथ भागवतामध्ये काय सांगतात की रात्रंदिवस ज्यांनी माझं नामस्मरण केलेलं आहे, अहोरात्र ज्यांनी माझं चिंतन केलेलं आहे, मग त्यांनी घाबरायचं कशाला? तर मी त्यांना नेण्यासाठी प्रत्यक्ष मी भगवंत त्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या हाताला धरून मी त्यांना माझ्याकडे घेऊन येतो. बघा, भक्त मानिता गोड वाटे, भजन मागे हृदय फुटे, अकृत्रिम भक्ती जाई उपजेताय भेटे मी उद्धवा. ऐशेनी भजनी भजत तो मज माझी तो मी त्यात. भक्तामध्ये उत्तम भक्त या नाव, म्हणजे जो अखंड माझं चिंतन करतो तो सर्व भक्तामध्ये माझा उत्तम भक्त आहे.
भक्त मानविता गोड वाटे, भजन मार्गी हृदय फुटे, अकृत्रिम भक्ती जाई उपजेताय भेटे उद्धवा, ऐशेनी भजनी भजत, तो मज माझी मी त्यात, साधू निश्चित या नाव. सहज सहज हो, सहज भक्ती व्हायला पाहिजे. अट्टहास करायची गरज नाही सांगितले, अट्टहास करायची गरज नाही, सहज करा, पण रात्रंदिवस करा. नाही तर आपण काय करतो, इथं काय दाखवलं त्याने, की आपण फक्त अर्धा तास करतो आणि नंतर आपण भगवंताचं चिंतन करत नाही. आणि मग काय करतात, की एक पल जरी आपला त्या भजनाशिवाय गेला तर विषय आपल्याला काय करतात, वाघासारखे आपल्याला फाडून खातील. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, की अर्धा तास 1 तास ध्यान केलं की आपण टाकून देतो, परत आपण भगवंताचं नामस्मरण घेत नाही. मग आपण आपल्याला काय करायला पाहिजे, आपण आपली सोडवणूक करण्यासाठी आपलं अखंड चिंतन चालू आहे की नाही बघा. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासागणित आपलं नामस्मरण चालू आहे की नाही, हे प्रत्येकाने ज्याने त्याने काय करा, ज्याने त्याने स्वतः काय करा, स्वतः सिंहावलोकन करा स्वतः, बरं का. ज्याने त्याने आपलं परीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. ते आपलं भजन चालू आहे, किती वेळ चालतो, किती वेळ बंद पडतो, उठल्यावर चालू आहे का, स्वप्नात चालू आहे का, जागृतीत चालू आहे का, सुसुप्तीमध्ये आहे का भजन, उठल्यावर आपल्याला भजन आपलं चालू आहे का, आपलं नाभी कमलाकडे लक्ष आहे का, बघायला पाहिजे. ज्याने त्याने करा चेक. आपणच आपली सोडून करायची आहे आणि ती सोडवणूक फक्त आणि फक्त भजनाच्या माध्यमातून होतो. आणि ते भजन सातत्याने चालण्यासाठी आपलं सातत्याने प्रयत्न असले पाहिजे. तेही जे वेळी मी स्मरावा, तेवेळी स्मरिला की पावावा, तो आभारूही जीवा सहावेना. ते ज्यावेळी स्मरण करतात त्यावेळी त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो. काय सांगतात, की भक्ती जे करतात, जे भक्तीच्या मार्गाला लागल्यात, जे माझी भक्ती करतात आणि ज्यावेळी ते माझं स्मरण करतात त्यावेळी त्या प्रत्येक स्मरणाबरोबर मी त्यांच्या बरोबरच असतो बघा. प्रत्येक नामस्मरणाबरोबर मी त्यांच्या बरोबरच असतो. म्हणजे काय, प्रत्येक नामस्मरणाबरोबर मी त्यांच्या श्वासातच आहे. श्वासागणित जे माझे भजन करतात त्या प्रत्येक श्वासामध्ये मीच आहे भगवंत म्हणतो. बघा कशी जादू आहे की नाही बघा. म्हणून श्वासावरतीच भजन पाहिजे. भजन कशावर पाहिजे, मी त्यांच्या बरोबरच आहे. म्हणजे काय, अहो मी त्यांच्या श्वासात, मीच त्यांचा श्वास चालवतो. श्वास तुम्ही चालवतो का देव चालवतो, सांगा मला. तुम्ही सगळे आहात बरं का, विचार करा. तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमचा श्वास तुम्ही घेता का तुमच्या आतमध्ये असलेला परमात्मा घेतो? तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा ना तुम्ही थांबवायचा प्रयत्न करा, बघा जमेल का तुम्हाला. मग तुमचा श्वास घेतो कोण, सोडतो कोण? मग प्रत्येक श्वासागणित भगवंत आपल्या जोडीला आहे की नाही. आपण त्याला विसरतो ना श्वासाला. म्हणून श्वासावरती भजन जमलं पाहिजे, श्वासागणित भजन चाललं पाहिजे. हे तुम्हाला इंटिमेशन का देतो, की आपण आपला तिकडे लक्ष आहे का नाही हे बघा, ज्याने त्याने चेक करा. कारण आपल्याला नरदेह परत परत मिळत नाही. हा मिळालेला नरदेह आपल्याला त्या भगवंताला समर्पण करण्याची जी प्रक्रिया आहे ती काय आहे, तर जो होई माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, याला बी शरणागता शरण्य मीच एक. म्हणजे काय, अनन्य भावाने शरण. म्हणजे प्रत्येक श्वासागणित आपल्याला भजन करता यायला पाहिजे. आणि जे काय आपल्याकडनं जे कार्य होतं, जे कर्म होतात ते आपोआपच आपल्याला भगवंताला समर्पित करता यायला पाहिजे. आणि ते समर्पित कसं करायचं, तर श्वासाच्या भजनातून. अनन्य शरण त्याला म्हणतात अनन्य भाव. हे सगळं कार्य करून घेणारा तो परमात्मा माझ्या आतमध्ये आहे, तो श्वासागणित आहे. माझं काम आहे श्वासागणित नाम घेणं. आणि श्वासागणित नाम घेता घेता आपल्याकडून जे काही चांगलं वाईट कार्य होतं ते भगवंताला अर्पण करून मोकळं होणं. जे काय कार्य होतं आपल्याकडनं
ते भगवंताला समर्पण करता यायला पाहिजे. आणि त्याला म्हणतात समर्पण. प्रत्येक श्वासागणित भगवंताचं भजन करता करता जे आपल्याकडनं कार्य होईल ते कार्य मी करत नसून माझ्याकडनं भगवंत कार्य करून घेत आहे. हे मदची पासून झाले, परंतु म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला का, तो सुटला का, तो सुटला का. बघा, हे मदची पासून झाले, माझ्याकडून झाले, परंतु म्या नाही केले, मी नाही केलेलं, माझ्याकडनं भगवंतानी करून घेतलं. हे वाचन पण आता जे केलं मी तुमच्यासमोर तुम्हाला सांगतो, हे पण मी नाही केलं, माझ्याकडनं भगवंतानी करून घेतलं. तुम्ही ऐकलं तर तुम्ही नाही केलं, तुमच्याकडे तुमच्या आतमध्ये असलेलं परमात्मा त्याने करून घेतलं. त्याचं त्याला अर्पण करा आणि तुम्ही मोकळे व्हा. नाही तर काय होतं, मी केलं आणि आपल्याला काय होतं, आपल्याला गर्व होतो, म्हणजे अभिमान होतो. आणि अभिमान उठे मत्सर तिरस्कारा, पुढे क्रोधाचा विकारा, ऐसा अंतरी नासला, काम क्रोधी खावलेला, अहंभाव पालटला प्रत्यक्ष दिसे. माणसाला अहंभाव होतो आणि क्रोधाग्नी त्याला जाळून टाकतो. म्हणून प्रत्येकाने काय करायचं, जी झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम, शांती ब्रह्मे एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय हरी देवा, जय हरी, जय हरी, जय हरी.